नमस्कार, आज आपण मक्याचे कटलेट पाहणार आहोत। इथे मी 2 मक्याचे कणीस घेतले आहेत। ह्याचे मी चाकूच्या साहाय्याने दाणे काढून घेतले आहेत। आता ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे गाजर किसून, 2 मीडियम साईजचे शिमला मिरची बारीक चिरून, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 ते 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर मसाले घालायचे। तर 2 चिमूटभर हळद, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा हिंग आणि त्यानंतर चाट मसाला आणि काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्यामध्ये 4 ते 5 चमचे बेसन आणि 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून मिक्स करायचं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाहीये। तर मिश्रणाचा असा गोळा झाला पाहिजे। जर गोळा होत नसेल तर ह्यामध्ये आणखीन थोडंसं बेसन घालायचं आहे। आता हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर कटलेट थोडेसे सैलसर होतात तर फ्रीज मध्ये 1 तास ठेवायचं आहे आणि मग पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूनी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे मक्याचे कटलेट तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।